मारुतीचं आहे ना पडगाव लाख येथील हिर ह्याच विहिरीत आहे मगर. शेतकऱ्यानं बघितली पाणी. काय बोला की येते येते हां चालतं. मारुतीचं इनाम आहे. इनामामध्ये विहीर आहे आणि या विहिरीमध्ये शेतकऱ्याला फवारायला पाणी नेताना दिसली. तीच ती ही विहीर. हे मारुतीचं इनाम इकडचं शेतकऱ्याला दिलेलं असते. त्याला दिसली फवारताना. आतापर्यंत एक 5-7 वेळेस मुंडकं काढलं आणि ते नंतर खाली गेली. फक्त श्वासोश्वास घ्यायला वर यायला लागले आणि आणखीन आतमध्ये खाली चालले. कसं दिसते ते शेवाळ तसा कलरावर शेवाळासारखा कलर आहे काढल्यामुळं तिला बरोबर फुगा आले आणि असं एवढं असं आदर होते. हेच ते वीर. हे इनामात बघायला आलेले पब्लिक. पलीकडच्या कडेला बघा गेले, अजून गेले बघा त्या कोपऱ्याला होते. पलीकडल्या कडेला एकदम ते बघण्यासारखे दिसते. दिसले बघू शकतो तुम्ही. दाखवतो तुम्हाला. खाली मोठा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये होते. त्या तलावामधून स्थलांतरित इकडे झाले. तिचं रेस्क्यू करण्यासाठी इथं फॉरेस्ट अधिकारी प्राणी संघटनेचे काही माणसं आलेले आहेत. पण पाणी जास्त असल्यामुळं काय करता येत नाही आता सध्या. बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे पण पब्लिक असल्यामुळं ते आतमध्ये जाते. पाहू शकतो तुम्ही. ह्याच त्या विहिरीत. हे ते वडगाव लाख येथील इनामात शेत आणि इथं फवारण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी नेताना पाहिले. जवळजवळ म्हशी एवढी आहे असा शेतकऱ्याचं सांगणं आहे. बघितल्याशिवाय कसं खरं धरणार हो. जोपर्यंत प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कसं खरं धरणार आहे. यासाठी तर आलो लाईव्ह बघण्यासाठी. आणखीन तर काही रेस्क्यू झालं नाही. असे दिसायची मध्ये जायची कमीत कमी 5-7-8 वेळ झालं. त्यानंतर सगळंच पाणी शांत झालं. कलगा शांत झाला की थोडंसं मुंडकं बाहेर काढते. वडगाव लाख येथील तळ्यातून स्थलांतरित झालेली मगर ह्याच त्या विहिरीत आहे बघा.